हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला हा जो मागचा गळा आहे तो कॅनव्हासवर कसा कट करायचा हे दाखवणार आहे. तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर हा मी एक कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हास पेपर इथे ठेवून घेतला आहे. कॅनव्हास पेपर असा फोल्ड करायचा आहे थोडासा. हा मी फोल्ड करून घेतला आहे. त्यानंतर हा जो मी आखून घेतलेला गळा आहे म्हणजे बॅक पार्टवर तो मी इथे ठेवणार आहे. हे आपण फोल्ड केलं ते फोल्डच्या ह्या लाईनवर हा जो गळा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि जे मी चॉकने मार्क केलेलं आहे जे कपड्यावर ते आता वरून दिसत आहे. मी हा मटका गळा घेतला आहे, तर तुम्ही कोणताही इतर कोणता वेगळा तुम्हाला जो आवडेल तो शेप घेऊ शकता. आणि ही जी वरची कापडाची लाईन आहे ती सुद्धा सरळ राखून घ्यायची. ती पुढे एक्स्ट्रा वरती वाढवली तरी चालेल, नंतर कट करता येते. तर हा शेप ड्रॉप करून घेतलेला आहे मी. त्यानंतर हा जो ब्लाऊज पीस आहे, सॉरी हा कपडा आहे तो मी काढून घेतला आहे. आणि कॅनव्हासवर ह्या साईडने आपल्याला 1-1 इंचाचं किंवा 1.25 तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही मार्क करू शकता. मी 1.25 इंचावर मार्क करते. आणि हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित आखून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे आखून घेतलेलं आहे ते बाहेरून कट करून घ्यायचं आहे. दोन्ही एकत्रच कट करून घ्यायचं आहे. माझ्याकडून हे वरचं फक्त कट झालेलं आहे, ते मी रिटर्न खालच्या साईडचा पेपरसुद्धा कट करून घेते. तर हा शेप कट करून झालेला आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जी ही पट्टी मी हा गळा जो मी रेडी केलेला आहे तो मला पुढच्या साईडने पलटवायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो नेक आहे तो मी मागच्या साईडने पुढच्या साईडने पलटवलेला आहे. तर तो कसा पलटवायचा तो बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर हा जो आपण आकार कट करून घेतलेला आहे तो एका साईडने दिसत आहे, तर दुसऱ्या साईडने सुद्धा ती लाईन तुम्ही मारून घ्यायची आहे ह्याच्यावरून मागच्या बाजूने, म्हणजे ते दोन्ही साईडने दिसेल. तर ही लाईन मी ह्या साईडने सुद्धा आखून घेतली आहे म्हणजे दोन्ही साईडने दिसेल. आणि आता हा मेन फॅब्रिक आहे, हा मेन फॅब्रिकवर कॅनव्हास चिकटवायचा आहे. तर हे आधी मेन फॅब्रिक जे आहे ते इस्त्री करून घ्यायचं आहे. तर हे मेन फॅब्रिक जे आहे ते मी प्रेस करून घेतलं आहे आणि ह्याच्यावर हा गळ्याचा आकार ठेवून घ्यायचा आहे. ही चमकीची जी बाजू आहे ही मधल्या साईडने टाकायची आहे आणि जो हा सॉफ्ट पेपर आहे तो वरच्या बाजूने आला पाहिजे. ते टाकल्यानंतर इथे प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे हा कॅनव्हास पेपर जो आहे तो मेन फॅब्रिकला चिकटतो. हा चिकटून झाल्यानंतर बाजूचं एक्स्ट्राचं फॅब्रिक ठेवून कट करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये बघून तुम्ही कट करू शकता.
जर पेपर नीट चिकटला नसेल तर तुम्ही ह्या ज्या पिना आहेत त्यासुद्धा लावू शकतात. अशा प्रकारे. तर आता ह्याला स्टिच कसं करायचं हे दाखवते. त्यानंतर ना हे जे स्टिच करून झालेलं आहे तर आपल्याला ह्याचा मध्य घ्यायचा आहे. तर हा फोल्ड करून आधी ही जी आपण एक्स्ट्रा जी पट्टी घेतली आहे ती कट केली तरी चालेल. तर ती मी कट करून घेत आहे. त्यानंतर इथे थोडासा मध्यभागी कट घ्यायचा आहे जेणेकरून हा मध्य आहे असं समजेल. तर हा ना मी आता एक मागचा भाग घेतलेला आहे. तर ह्याच्यावर आपल्याला कॅनव्हास म्हणजे जो आपण गळा कट करून घेतलेला आहे तो लावायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला हे फोल्ड करून ह्याचा मध्य घ्यायचा आहे. इथे जसं आपण कॅनव्हास पेपरवर घेतला तसं आपल्याला ह्याचासुद्धा मध्य घ्यायचा आहे. इथे मी छोटा कट मारून घेते. तर नेहमी आपण कॅनव्हास पेपर जेव्हा कॅनव्हास पेपरवर गळा कट करायचा असतो तेव्हा आपण सरळ बाजूने ठेवतो आणि तो मागच्या बाजूने पलटवतो. तर आज मला ती पट्टी जी आहे ती पट्टी तर मला पुढच्या साईडने हवी आहे. त्यासाठी मी मागच्या बाजूने कॅनव्हास पेपर ठेवून पुढच्या साईडने पट्टी पलटवून घेणार आहे. तर इथे ना हा मागचा भाग आहे आणि हा सरळ भाग आहे. मी मागचा भाग घेतलेला आहे म्हणजे उलटा बाजू म्हणजे अस्तरची जी बाजू आहे ती घेतली आहे आणि त्याच्यावर हा असा कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. हा जो मध्य आपण घेतला आहे तो मध्य त्याच्यावर बरोबर मिळला पाहिजे, जुळला पाहिजे आणि सरळ लाईनमध्ये हे लावून घ्यायचं आहे. तिथे पिना अटॅच करायच्या आहेत जेणेकरून तो स्टिच करताना हलणार नाही. आता मी ह्या लाईनवर स्टिच मारून घेणार आहे. स्टिच मारून झाल्यानंतर ह्या पिना काढायच्या. पिना काढून घेतल्या आणि इथून 1/2 इंच इतकं मार्जिन ठेवून हे कट करायचं आहे.
त्यानंतर इथून छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. जे स्टिच केलं आहे ती लाईन कट करू द्यायची नाही आहे. कट करून झालेलं आहे. त्यानंतर इथून ना हे असं करून आपल्याला इथून एक स्टिच मारून घ्यायची आहे मधल्या साईडने. त्यानंतर ना ही पट्टी जी आहे ती पुढच्या साईडने पलटवून घ्यायची आहे. ती व्यवस्थित बसण्यासाठी प्रेस करून घ्यायची आहे. तर मी आता प्रेस करून घेते. तर मी आता प्रेस मारून घेतलेले आहे. त्यानंतर इथून आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे. जी ओपन बाजू आहे तिथून आपल्याला स्टिच मारायची आहे.